मुंबई नाशिक महामार्गावरील प्रसिद्ध आरडीए फार्म हाऊस या ढाब्यावर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएचे पथक सोमवारी दाखल झाले। कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर संबंधित पक्षाची बाजू ऐकून एमएमआरडीएने तात्पुरती कारवाईची स्थगिती करत 15 दिवसांची अंतिम मुदत दिली होती। तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ढाबा हे सर्वे क्रमांक 192 मधील सचिन धाकतोडे यांच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहे। जमिनीच्या 7/12 उतार्यावर त्यांचे नाव नोंद असून अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच संबंधित व्यक्तींनी कोणताही मालकी हक्क नसावा, बळाचा वापर करून जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला असून ग्रामपंचायतीची घरपट्टी सर्वे क्रमांक 180 मधील असल्याचे दाखवत बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे। एमएमआरडीएने संबंधितांना 15 दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवण्याचे किंवा मालकी आणि बांधकामासंदर्भातील वैध कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। आमची मागणी होती की जमीन आमच्या मालकीची असताना एमएमआरडीएने कारवाई टाळाटाळ करणे चुकीचे आहे, असा आरोप जमीन मालकांनी केला आहे। ऍक्च्युली ही जागा जी आहे ही ऍज पर पेपर जो महाराष्ट्र शासनाचा जो पेपर आहे जो 7/12 आहे त्या मानाने ही जागा सचिन दशरथ धाकतोडे यांच्या नावावरती आहे। बट ही जागा अरुण पाटील साहेब यांच्या नावावरती असं आहे, ते त्यांचा कब्जा आहे। इथे ही जी जागा तुम्ही मागे बघताय तो त्यांचा कब्जा आहे। तर ही याच्याद्वारे आम्ही एमएमआरडीए कडे तक्रार नोंदवली होती। एमएमआरडीए त्यांची फॉर्मॅलिटी करून आज ते जो काही ते फार्म हाऊस आहे किंवा ढाबा आहे तो डेमॉलिश करण्यासाठी ते येणार होते। ते आले सुद्धा। त्यांनी सगळे समोरच्या अरुण पाटील साहेबांकडनं त्यांनी मुदत घेतली आहे 10-15 दिवसाची पेपर सादर करण्यासाठी। पण जर आमच्याकडे प्रॉपर असा 7/12 आहे किंवा सगळे पेपर आहेत, जे काय अग्रीमेंट आहे सगळे आहेत, तर मग त्यांना ती मुदत जी आहे 15 दिवसाची, जर आमचे पेपर क्लिअर आहेत तर असं आम्हाला वाटत होतं की ती कारवाई व्हायला पाहिजे होती आज। पण एमएमआरडीए कडनं ती कारवाई झाली नाहीये। आमची मागणी एवढीच होती की हे आज यांनी कारवाई करायला पाहिजे होती एमएमआरडीए ती त्यांनी आज केली नाहीये।